हनुमान जयंतीच्या निमित्ताने नागपुरातील प्रसिद्ध राजा बक्षा मंदिरातून ही भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघालेली आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की ही जी शोभायात्रा याची सुरुवात जी आहे ती राजा बक्षा मंदिरापासून झालेली आहे हे आणि हनुमानजीची मूर्ती जी आहे ते या रथावर आरूढ होऊन या ठिकाणावरून शोभायात्रा वेगवेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करणार आहे। महत्त्वाचं जर या ठिकाणी बघितलं तर अनेक जे झाक्या आहे त्या वेगवेगळ्या झाक्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत, त्या झाक्यांच्या माध्यमातून वेगवेगळे संदेशसुद्धा दिले जात असल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण इकडे जर आपण दृश्य बघितलं तर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात फटाके उडवले जात आहे। साईबाबा उत्सव किंवा मग हनुमानजीचं रूप धारण करून या ठिकाणी जो संदेश जो आहे तो दिला जात आहे। फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात केली जात आहे। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर नागपुरातील राजा बक्षा मंदिर जे आहे हे मंदिर अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध असं हनुमान मंदिर आहे। मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी येतात आणि आपण जर आता या ठिकाणी बघितलं तर हजारोच्या संख्येने त्यांनी नागपूरकर जे आहे ते या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। हे वर्ष जे आहे ते 30वं वर्ष या शोभायात्रेचं आहे आणि एकंदर म्हणजे हे नागपूरकरांसाठी ही शोभायात्रा म्हणजे एक आकर्षण असतं आणि मोठ्या प्रमाणात भक्त या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।